वाचक नवी ही वैदिक काळातील बृहदारण्य उपनिषदात उल्लेख केलेली प्राचीन भारतीय ऋषी, महान तत्वज्ञ आणि ब्रह्मवादिनी होती. ती गर्ग कुळात उत्पन्न झाली आणि वचकनुची कन्या म्हणून प्रसिद्ध होती. राजा जनकाच्या दरबारात याज्ञवल्क्यांशी तात्विक वादविवादासाठी आणि आत्मज्ञानावरील प्रश्नांसाठी ती विशेषत्वाने ओळखली जाते. गार्गी वाचक नवी बद्दल महत्वाची गोष्ट अशी आहे की ती वैदिक ऋषी होती. उपनिषद काळात एक प्रगल्भ विदुषी होती. ब्रह्मवादिनी, ब्रह्मज्ञानाचा पाठपुरावा करणारी आणि ते शिकवणारी महिला होती. जनक राजाच्या झालेल्या सभेत तिने याज्ञवल्क्यांना आव्हानात्मक प्रश्नही विचारले होते. त्याची हकीकत अशी आहे की राजा जनकाचा यज्ञ संपला होता. राजाने विपुल दान धर्मही केला होता आणि आता या राजाने एक घोषणा केली. तो म्हणाला की विद्वज्जन हो, आपण सगळे उपस्थित असल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. या सभेत आता धर्मचर्चा चांगलीच रंगेल यात मला काही संदेह नाही. आम्ही आमच्या गोशाळेतील 1000 गायी बांधलेल्या आहेत. त्या सर्व दुभत्या आहेत आणि त्या प्रत्येक गायीच्या शिंगांना 10 सुवर्ण मुद्रा बांधलेल्या आहेत. आपल्यापैकी जो सर्वात श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता असेल त्याने त्या गायी घेऊन जाव्यात. मात्र यासाठी एक अट आहे की त्यानंतर होणाऱ्या वादात त्यांनी सर्वांना जिंकले पाहिजे. जनक राजा घोषणा करून सिंहासनावर बसले. ते ऐकल्यावर सर्वजण तर गप्पच बसले. कोणीच बोलेना. राजाच्या गोशाळेतील गायी घेऊन जाण्याचे धाडस कोणीच दाखवेना. प्रत्येकाला आपल्या ज्ञानाबद्दल साशंकता होती किंवा असे वाटत होते की न जाणो आपला जर काही पराभव झाला तर काय. मग राजाने बक्षीस म्हणून ठेवलेल्या गायी आपण नेल्या तर काय होईल, आपली फजिती होईल. थोडा वेळ असाच गेला. त्या गायी घ्यायला कोणीच पुढे येत नाही हे पाहून याज्ञवल्क्य मुनी उठले आणि ते धीर गंभीर आवाजात म्हणाले की भरद्वाजा उठ, ही सभा विद्वज्जनांची ठरली पाहिजे. जा, महाराजांच्या गोशाळेतल्या गायी आपल्या आश्रमाकडे घेऊन जा. ते ऐकून सगळ्यांच्या नजरा याज्ञवल्क्यांच्याकडे वळल्या. राजाच्या मुखावर स्मिताची रेषा खुलली आणि सर्व ऋषींना सुटल्याचा आनंद झाला. आता यांची वादात कशी फजिती करायची याचा ते विचार करायला लागले. ते म्हणाले की आता आपली चर्चेला सुरुवात करूया. यानंतर शास्त्रार्थ चर्चेला सुरुवात झाली. याज्ञवल्क्यांवर अनेकांनी प्रश्नांचा भडीमार केला, पण ते जराही विचलित झाले नाही. सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी अगदी मोठ्या धैर्याने दिली. अश्वल मुनींनी निवडक प्रश्न विचारले. योग्य उत्तरे मिळताच तेही गप्प बसले. यानंतर आर्तभाग, भुज्जू, चाक्रायण, उशस्त आदी विद्वानांनी विविध प्रश्न विचारून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु याज्ञवल्क्यांची तयारी एवढी जबरदस्त होती की ते सर्वच निरुत्तर झाले. आता सभेत शांतता पसरली. मात्र ते पाहून सभेत उपस्थित असलेली गार्गी पुढे सरसावली. ती म्हणाली, महर्षी, मलाही काही प्रश्न विचारायचे आहेत. आपण कृपा करून त्याची उत्तरे द्यावी. तेव्हा ऋषी म्हणाले की गार्गी, म्हणजे याज्ञवल्क्य ऋषी म्हणाले की गार्गी, तू खुशाल प्रश्न विचार. मग तिने एका पाठोपाठ एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. तिने पहिला प्रश्न विचारला, ज्या अर्थी हे सर्व पार्थिव पदार्थ पाण्यात ओतप्रोत आहेत तसे पाणी कशात ओतप्रोत आहेत? पाणी वायूत ओतप्रोत आहे. वायू आकाशात, आकाशात अंतरिक्ष, आकाश अंतरिक्षात, अंतरिक्ष गंधर्व लोकात आणि गंधर्व लोक. गार्गी, तुझी प्रश्न मालिका बरीच मोठी दिसते. मला निरुत्तर करायचा विचार आहे का? नाही, तसं नाही महाराज. एका उत्तरातून दुसरा प्रश्न तयार होत आहे म्हणून विचारते आहे. उत्तराने अंतिम समाधान व्हायला पाहिजे. आणि आपण एवढी भरभर उत्तरं देत आहात की सारी सभा सुद्धा विस्मयात पडली आहे. तिने पुढे विचारले, गंधर्व लोक आदित्य लोकात आहेत
मग आदित्य लोक कशात? चंद्रलोकात. चंद्रलोक नक्षत्रलोकात आणि तो देवलोकात. महर्षी देवलोक कशात ओतप्रोत आहे हे कृपया सांगावे. प्रजापती लोकात आणि प्रजापती लोक ब्रह्मलोकात. महामुने, आपण माझ्या प्रश्नांची फारच सुंदर आणि तत्परतेने उत्तरे दिली. मी फार प्रसन्न आहे. पण मुनीवर, मला अजूनही एक प्रश्न आहे की हा ब्रह्मलोक कशात ओतप्रोत आहे? तेव्हा याज्ञवल्क्य म्हणाले, क्षमा कर गार्गी, पण ही उत्तराची अंतिम सीमा आहे. याच्या पुढे प्रश्न असू शकत नाही. यापुढे तू प्रश्न विचारू नयेस असे मला वाटते. तू विदुषी आहेस, ब्रह्मवादिनी आहेस. मी काय म्हणतो ते तुला समजलं असेल. याशिवाय अधिक प्रश्न विचारल्यास काय होईल याची तुलाही कल्पना आहे. तरीही गार्गी, तू विचारलेल्या अंतिम प्रश्नाच्या संदर्भात मी काही गोष्टी विशद करतो. गार्गी, या सर्वाचे आदिकारण ब्रह्म आहे. तेच सर्वांचे अधिष्ठान आहे. ज्याच्यापासून जे बनते ते त्याचे अधिष्ठान समजले जाते. मुनीवर, अधिक स्पष्ट करून नाही का सांगता येणार? येईल. ब्रह्म हे अतिशय मोठे आहे. त्याचे कोणत्याही मापाने मापन करता येत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्माला कोणताही रंग, रूप, आर्द्रता काहीच नाही. ते सर्वांचा आधार आहे. तरी त्याचा कशाशीही संबंध नाही. इंद्रिये ज्या शक्तीच्या साह्याने व्यापार करतात ती सर्व शक्ती या अक्षर ब्रह्माचीच आहे. परंतु या ब्रह्माला मात्र इंद्रिये नाहीत. हे ब्रह्म एकजिनसी असून सर्वत्र भरलेले आहे. या ब्रह्माच्याच अधिपत्याखाली सूर्य, चंद्र नित्य प्रकाशतात आणि पूर्व पश्चिम वाहिनी सरिता अखंड वाहत असतात. थोडक्यात सांगायचे झाले तर ब्रह्मांडातील सर्व देवांचा, मानवांचा, पशुपक्ष्यांचा, वनस्पतींचा सर्व व्यवहारच या ब्रह्मतत्वाच्या शक्तीने चालतो. आणि तरीही ती शक्ती कुठे दृश्य स्वरूपात नाही, तर ती अदृश्य असते. याचे उदाहरण द्यायचे झाले तर देशाचा कारभार करण्यासाठी निरनिराळे लोक नेमलेले असतात. ते आपापला कारभार नियमित आणि सुसंघटित रीतीने चालवतात. असे आपण म्हणतो तसा कारभार करण्यासाठी लागणारी शक्ती त्यांची स्वतःची आहे असे वरकरणी आपल्याला वाटत असले तरी बारकाईने विचार केला तर ती शक्ती त्या देशातील राजाची असते. ती त्यांना त्याच्यापासूनच प्राप्त झालेली असते. ब्रह्मसत्ता ही अशीच आहे. गार्गी, या ब्रह्माच्या सत्तेशिवाय या विश्वातील एक पान सुद्धा हलत नाही. आपल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे श्रवण करून गार्गीचे समाधान झाले. तिने समाधानाने मान डोलवली. तिची वृत्ती खिलाडू, उदार होती. प्रतिपक्षामधील गुण मान्य करणे इतके तिचे हृदय सरळ आणि गुणज्ञ होते. ती लगेचच सर्व सभेला उद्देशून म्हणाली की ऋषीमुनी हो आणि परमपूज्य विद्वज्जन हो, आपण आत्तापर्यंतची शास्त्र चर्चा सर्वांनी ऐकली. यातून याज्ञवल्क ऋषींचे वाक्चातुर्य, अभ्यास, वाद कौशल्य अशा कितीतरी गुणांची ओळख आपल्याला पटलेली आहे. यांना आदराने वंदन करून यांचा श्रेष्ठपणा आपण मान्य करावा. यातच आपला सुद्धा मोठेपणा आहे. तुमच्यापैकी कोणीही या विद्वान ब्रह्मवेत्याला कधीच जिंकू शकणार नाही. आता गार्गी वादातून निवृत्त झाली होती. तिने सर्व सभेने तिचा निर्णयही मान्य केला. जनक राजालाही ते पटले. त्याने सभेचा समारोप करताना गार्गीच्या विद्वत्ता, बहुश्रुतता, समयसूचकता, ब्रह्म जिज्ञासा, सभाधीटपणा, सरल हृदय आणि गुणज्ञता आदी गुणांची मुक्त कंठाने स्तुती केली. सभा संपली होती. गार्गीच्या अनेक गुणांचा प्रभाव जनमानसावर अजूनही टिकून होता. जाणारे विद्वज्जन गार्गीच्या गुणांचा गौरव करीतच आपापल्या मार्गाने निघून जाताना दिसले.